वेलकम स्टुडंट 8th स्टँडर्ड युनिट टेस्ट 1 एक्झाम 2024. तर त्याच्या दृष्टीनं आपण मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे आपला 8th स्टँडर्डचा, तर त्याचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण बनवलेला आहे आणि तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा युनिट टेस्ट 1चा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. टोटल मार्क्स 20 टाइम 1 आवर. ओके. तर हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. यासारखे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये तिथे दिसतील. ओके. त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत यासारख्या क्वेश्चनची, या क्वेश्चन पेपर सारखे, तर तुम्हाला नक्कीच त्यासारखे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या मेन एक्झाम मध्ये सुद्धा दिसतील. ओके. सो हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर युनिट टेस्ट 1 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मार्क्स 20. क्वेश्चन नंबर 1 ए. फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स हा क्वेश्चन किती मार्क्ससाठी आहे? टोटल 4 मार्क्ससाठी आहे. मे बी तुम्हाला एक्झाम मध्ये ऑप्शन असतील ए बी सी डी असे 4 ऑप्शन सुद्धा असतील किंवा डायरेक्ट असेल फिल इन द ब्लँक्स, ऑप्शन दिलेले नसतील. ओके. फर्स्ट वन, when two parallel lines intersected by a transversal, the angles formed each pair of alternate angles are. सपोज दोन पॅरलल लाईन आहेत, त्याला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं. ओके, जस्ट अ मिनिट. ट्रान्सव्हर्सलने काय केलं? इंटरसेक्ट केलं. सपोज इथे ए आहे, बी आहे, तर ए आणि बी. ओके, जस्ट अ मिनिट. इथे बी आहे. ओके, इथे घेऊया आपण. हा घेतलाय इथे ए आणि इथं बी. तर ए आणि बी कसले झाले? इंटेरियर अल्टरनेट. तर लाईन्स पॅरलल असतील तर इंटेरियर अँगल इक्वल असतात आणि इक्वल अँगललाच आपण काय म्हणतो? अँगल्स आर कॉन्ग्रंट. त्यामुळे त्याचा आन्सर काय येणार? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. लाईन पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स काय असतात? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रंट असतात. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज डॉट डॉट स्क्वेअर रूट. सपोज 4 हा नंबर आहे, 4चं स्क्वेअर रूट 2 येतं. तर त्याचे दोन आन्सर आहेत, एक प्लस आणि एक मायनस. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट प्लस 2 और 4चं स्क्वेअर रूट -2. म्हणजे टोटल एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. टोटल किती स्क्वेअर रूट असतात? 2. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ऑर्थो सेंटर ऑफ एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज. ओके, तुम्ही असा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढला. ओके, आणि त्याचे तिन्ही परपेंडिक्युलर जर तुम्ही काढले तर ते इथे येतात असे. इथे एक्सटेरियर बाहेरच्या बाजूला येतात. तर ऑर्थो सेंटर जो आहे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा कुठे येतो? एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे ट्रायंगलच्या बाहेरच्या बाजूला येतो. ओके. देअर आर डॉट डॉट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. ओके, कुठलाही रॅशनल नंबर घेतला, सपोज 1/2 आणि सॉरी इथे असं घेऊया 5/2. तर हे जरी दोन रॅशनल नंबर असले तरी त्याच्यामध्ये इनफायनाईट, ओके, अनंत, त्याला मराठीमध्ये आपण अनंत म्हणतो, इनफायनाईट रॅशनल नंबर्स असतात. म्हणजे कुठल्याही दोन रॅशनलच्या नंबरच्या मध्ये आणखीन भरपूर रॅशनल नंबर्स असतात. इनफायनाईट रॅशनल नंबर्स. नाव नेक्स्ट, स्टेट ट्रू और फॉल्स. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स द लोकेशन ऑफ सेंट्रॉइड इज इन द. ओके, कुठलाही टाईपचा ट्रायंगल असू दे, अक्यूट असू दे, ऑब्ट्यूस असू दे, किंवा राईट अँगल ट्रायंगल असू दे, तर सगळ्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड हा आतल्या बाजूला असतो, इंटेरियर मध्ये असतो. इथं काय दिलंय? एक्सटेरियर दिलंय. दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज फॉल्स. काय पाहिजे होतं? इथं इंटेरियर मध्ये असतं. सेंट्रॉइड कुठे असतं? इंटेरियर मध्ये. पण इथं काय दिलंय? एक्सटेरियर दिलंय. त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. नाव नेक्स्ट, स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. ओके, 0चं स्क्वेअर रूट घेतलं, इवन क्यूब रूट सुद्धा विचारतील एक्झाम मध्ये. क्यूब रूट ऑफ 0 और स्क्वेअर रूट ऑफ 0 इज ऑल्सो 0. दोन्हीचा आन्सर पण 0 होता आणि हे स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, नाव मॅच द पेअर्स. फिफ्थ रूट ऑफ 6. ओके, फिफ्थ रूट ऑफ 6. तर हा ऑप्शन येणार. ऍक्च्युली तो ऑप्शन असा आहे 6⁻1/5. तर याचा आन्सर हे येणार क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ
6. तर हे ऑप्शन येणार. ऍक्च्युली तो असा ऑप्शन आहे 6 तर दुसऱ्याचा आन्सर हे येणार सी, म्हणजे पहिल्याचं बी येणार. ओके, हे रेस टू आहे, वरती नंबर आहे ते, आणि दुसऱ्याचं 6 रेस टू 3/2 क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 6 हे त्याचा आन्सर येणार मॅच द पेअर्स. नाव नेक्स्ट, फाइंड द क्यूब रूट ऑफ दिस नंबर 1728. तर कुणाचा क्यूब रूट आहे ते फाइंड आउट करायचं. ओके, तर हा 12चा आहे की नाही ते चेक करा, फाइंड आउट करा. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन. इथे वरती फॅक्टर पाडा त्याचे, याचे फॅक्टर पाडून कसे नंबर येतात बघा, आणि त्यानुसार 12 आन्सर येते त्याचं फाइंड आउट करा. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन ड्रॉ करा, आणि त्या नंबर लाईनवर हे दोन नंबर -5/8 कुठे येतोय बघा, आणि 7/8. तर नंबर लाईन ड्रॉ करून तुम्ही ते दाखवायचे. ड्रॉ अ लाईन यम, एक लाईन यम ड्रॉ करायचे, अँड लाईन यन. ओके, यन लाईन त्याच्यात ड्रॉ करायची, आणि किती डिस्टन्स वर घ्यायची? ऍट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर वर असणारी दुसरी पॅरल लाईन ड्रॉ करायची. ओके, नाव क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन 6 मार्क्स. शो द रूट 5 ऑन अ नंबर लाईन. एक नंबर लाईन ड्रॉ करायची आणि त्याच्यावर रूट 5 तो आपल्याला तिथे दाखवायचा. ड्रॉ अन ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल STV. ओके, एक ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आणि त्याचे मीडियन्स दाखवायचे. मीडियन्स पहिल्यांदा असे तिन्ही मिड पॉइंट जिथे एकत्र येतील ते, आणि ते जिथे मीडियन एकत्र येतील त्याला म्हणायचं सेंट्रॉइड G. तो फाइंड आउट करायचा. सो टोटल असा हा जो 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे. ओके, टोटल 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आपला इथे कम्प्लीट होतोय. तर हे सगळे क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 8th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर बघितला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सायन्स आणि इतर सब्जेक्टचे सुद्धा आपण काय करूया, जे क्वेश्चन आहेत ते बघूया. ओके, तर आणखीन एक आपण याचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर बनवलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, म्हणजे टोटल 2 क्वेश्चन पेपर आहेत प्रॅक्टिससाठी. तर दुसरा जो क्वेश्चन पेपर आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, सेकंड प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, जेणेकरून त्या 2 पेपर मधलेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये दिसतील. तर तो सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये जो लिंक दिलाय तो बघा, जेणेकरून तुम्हाला तो दुसरा क्वेश्चन पेपर सुद्धा प्रॅक्टिस होईल. आणि दोन्ही क्वेश्चन पेपरची जर चांगली प्रॅक्टिस केलीत तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला ह्याच 2 पेपर मधले मोस्ट क्वेश्चन तिथे तुमच्या युनिट टेस्ट एक्झाम मध्ये दिसतील. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण 8th स्टँडर्डचे जेवढे काही व्हिडिओ आहेत पुढे येणारे, तर त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, थँक्यू.